हित आले कोराचे हित आले कोराचे हित आले कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 आले कोराचे हित आले कोराचे हित आले कोराचे हित आले कोराचे हित वाहे माऊलीचे चित्त 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 ऐशी कैवल्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐशी कैवल्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती पोटी भार वाही पोटी भार वाही पोटी भार वाही पोटी भार वाही त्याचे सर्वस्व ही साहे 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 ऐशी कैवल्याची जाती आईचे कळवळ्याची जाती ऐशी कैवल्याची जाती आईचे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे ऐशी कैवल्याची जाते ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कैवल्याची जाते ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ठोपार कुमार हे जेवढो बार कुमाई जे जेवढो बार कुमाई ठोपार कुमार जे जेवढो बार कुमाई ठोपार कुमार जे जेवढो बार कुमाई जे जेवढो बार कुमाई ठोपार कुमार 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 ठोपार कुमार ठोपार कुमार ओ बार कुमाई कुमार ओ बार कुमाई ठोपार जे जेवढो बार लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कैवळ्याचे जाते करेला भावे ना प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसी कैवळ्याचे जाते करेला भावे ना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे ओझे ऐसे कैवळ्याचे जाते करेला भावे ना प्रीती महायोग पेटे तटे भीमरत्यम उरमुरली गाय दत्तोन्मनेन्द्रियम
समागत्य तिष्ठन्तमानन्द कंद प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग रंग गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या गर्भाधाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुक काय माझी वाणी मानेल संताची रंजू चित्ताची आपल्या माझी वाणी तुझे वर निघू नाम ऐशे दे प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आत्मरूप गणेश गेल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरणा श्री गुरूंचे नमो सद्गुरु तुका ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कैवल्याचे जाते करीला भावे ना प्रेते प्रस्तुत प्राप्त स्थळी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण देव मान्य संत मान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा संतांचं वर्णन करणारा असा अवघा 4 चरणाचा अभंग विठ्ठला विठ्ठला विठाला 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगावर बोलत असताना लेकुराचे हित वाहे मावलीचे चित्त ऐशी कैवळ्याची जाती करेला भावे न प्रीती महाराज म्हणतात ऐका श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय अभंगावर बोलत असताना 4 चरणाचे आपल्या समोर मांडलेलं आहे आणि 4 चरणातून या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय इथं लेकुराचे हित असं सुरुवात आहे आणि जरी लेकराचं माई लेकराचं जरी वर्णन करणार असेल तर तुकोबराय यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना संतांचं वर्णन करायचं आहे विठ्ठला विठाला 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 प्रथमतः 3 चरणामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांना संतांचं काय करायचं इथं दृष्टांत द्यायचं आहे संत कसे आहेत हे त्यांना मांडायचं आहे आणि ते रूपक मांडत असताना त्यांना वेगळं नाही संतांच्या बरोबरचं रूपक म्हणजे संगत लावायची म्हणलं तर बरोबरी करायची म्हणलं तर कुणासारखी तर इथं तुकोबराय असताना फक्त म्हणतात माई लेकराचं आईचं मुलावर जेवढं प्रेम आहे ना ते प्रेम असताना याच साधू संताला मान्य पडतात मग 3ही चरण हे आपले काय असणारा दृष्टांत आहेत आणि यातला सिद्धांत म्हणचाल तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संता ते म्हणतात तुम्हा संतावरती असताना माझं सर्वस्व आहे काय आपण पाहिजे की लेकुराचे हित महाराज म्हणतात का तर आई मुलाचं सर्वस्व असताना पाहत असते वाहे मावलीचे चित्त महाराज असताना त्या लेकराचं सर्वस्व चित्त जबाबदारी त्या आईला त्या मुलावरची असते म्हणून महाराजांनी हे रूपक पाळलं महाराज म्हणतात आई आई असं काय करते लेकरासाठी काय करते तर ते महाराज पुढे सांगतात ऐशी कैवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती म्हणतात असताना एवढं सर्वस्व त्या मुलाचं जबाबदारी सांभाळते आई की असताना कळवळा एवढा असतो की ते असताना कळवळ्याच्या ठिकाणी हित पाहू शकत नाही अहित पाहू शकत नाही असताना त्या ठिकाणी अहितापासून काढते हित देऊन वाढवती नाही श्रुती प्रोती माऊली जगा माऊली जगा म्हणजे आईसारखं दैवत असताना हितासारखं कुठंच नाही असं महाराजांना सांगायचं पुढे बोलतात महाराज पोटी भार आहे त्याचे सर्वस्व हिस आहे महाराज सांगतात की या असताना काय करते तर नुसतं 9 महिने 9 दिवसच नाही वागवत
तर अख्ख्या आयुष्यभर सांभाळण्याची शिदोरी जी असते, सर्वस्व जबाबदारी जी स्वीकारते तिचं नाव आई असतं. मग तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर असा सरळ 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 भावार्थ सांगणारा अभंग. विठ्ठल विठाला 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 जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या परिचित असा असताना आपल्या समोर घेतलेला आहे सेवेसाठी. सर्वांना माहिती आहे की आज या ढवळे कुटुंब परिवाराच्या घरी 1 दिवसाचं अचानक कीर्तन आहे. काय सर्वांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, सर्व आमंत्रित आहात, सर्व निमंत्रित आहात, पण तरी सांगणं हे कर्तव्य येणं या ठिकाणी आज कैलासवासी श्रीमती उषा जयसिंग ढवळे या आई मातोश्री आणि त्यांचा मुलगा कैलासवासी संतोष जयसिंग ढवळे या माईलेकराचा एकाच दिवशी आज श्राद्ध आहे. एकाच दिवशी आज त्यांचं पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणाच्या योगानं घडवून आणण्यासाठी त्यांचे असणारे पाठीमागं असणारा मुलगा असेल ओम संतोष ढवळे, मुलगी वैष्णवी तुकाराम चिकाटे आणि असणाऱ्या संतोष जयसिंग ढवळे यांची पत्नी सारिका संतोष ढवळे, आपण त्यांना आम्ही बाई म्हणतो. असं या कुटुंबावरती असणारा 1 वर्ष झालं आज दुःख आहे. समोरच्या पाहुण्याला उभं राहिलेलं सांगायचं की आपण समोर येऊन बसा, स्थान पण नवा. इथं 1 वर्षभर झालं या मायलेकरांना असणाऱ्या फार मोठं आपल्या दुःखाला तोंड दिलं. आणि दुःखाला असणारा तोंड देत असताना वर्षभर दुःख सहन केलं. आपल्या साधे भाषेत कुमार महाराज म्हणतात, दुःख गिळलं असं म्हणतात. भरपूर दुःख गिळलं, पण कुठेतरी दुःख सहन केल्यानंतर त्या दुःखातून वाट निघत असते ती सुखाची निघावा. आणि त्या सुखाची निघण्यासाठी असताना फार असताना परम आपण सर्वच त्या बघी असताना प्रयत्न करत असतो. आणि ती वाट निघण्यासाठी आज कुठेतरी आपण असताना त्या दुःखाला फाटा देऊन या कुटुंबाला आपल्याला सुख निर्माण करण्यासाठी असताना हा उत्सव आहे. आणि या दोन्ही मायलेकरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या असणाऱ्या त्यांची पत्नी असेल, त्यांची मुलं 2 असलेले या दोघांनी तिघांनी केलेला असणारा फार मोठा 1 दिवसाचा सोहळा आहे. त्या सोहळ्यासाठी खरोखर आता हा पाहिला तर जरा सुशिक्षित भाग आहे. हा आपल्या तालुक्यातला असला, पश्चिम भाग असेल, आपण पूर्व भागात असेल, पण काही फरक नाही. इकडे बी तेच आहे, त्या भागातही तिकडंच आहे का नाही. इथं या भागातही पण फक्त एवढाच फरक आहे, ते आपल्या भागामध्ये जास्त टाळकरी उभा राहतात. इथं आपण सगळेच घेऊन आलो असं. पक्वाजा बी आपलाच आहे का नाही, पीटी मास्तर बी, गायक बी, आणि समोर असताना आपलं छायाचित्रण होत आहे ते बी आपलेच. आणि कार्यक्रम ज्यांचा आहे तो बी आपलाच आहे. हा तो बी पाहुण्यांचाच कार्यक्रम आहे. असा असताना आयोजित केलेला आहे. बघू आता जमल तेवढ्या वेळामध्ये शब्दशः असताना भावार्थ सांगितलेला आहे. आणि जवळजवळ बराच टाईम झालेला आहे आपल्याला, आहे का नाही. उरलेल्या टाईमामध्ये अगदी थोडक्या वेळामध्ये आपण असताना हे चिंतन गोड करण्याचा आपण सर्वांच्या वतीने प्रयत्न करणार आहोत. विठाला 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 विठाला. महाराज, या जीवनामध्ये अण्णा फार मोठं आपलं जीवन जे आहे ना, जीवन एक बाजू सांगते अतिशय चांगलं आहे. ऐका, एक बाजू जीवन सांगतं अतिशय चांगलं आहे, पण एक बाजू असे सांगतो की अतिशय वाईट आहे. जस्ट त्याला हा असताना त्या ठिकाणी अनुभव असतो. अनुभव आले अंगा ते या जगात येत तसे. महाराज म्हणतात, शोधून आले संत हिताहित, जगाचे हित शोधून आले संत. आणि आम्ही कुणाचं हित आम्हालाच आमचं कळत नाही, तर आम्ही जगाला काय सांगणार आहे. आम्हाला आमचंच आतापर्यंत काय कळलं नाही, आम्हाला कसं वागायचं हेच आम्हाला कळलं, आम्ही जगाला काय सांगणार आहे. संत म्हणतात आम्ही जगासाठी आलेलो आहे, जगाच्या कल्याणा दुसऱ्यासाठी संत आलेले आहेत. आता तुम्ही आम्ही कोणासाठी आलोय बघा, आपला विचार करा, आम्ही कोणासाठी आलेलो आहे. संत तर म्हणतात, संताचा पुरावा आहे.
हा, देव कुणासाठी आलेले इथं या ठिकाणी बरीच आलेत ऐका. देव आले, संत आले, आणि तुम्ही आम्ही सामान्य माणूस आल्यात. ऐकताय ना, तिन्ही आले ते. पण तिन्ही आलेल्याचं तिघाचं कार्य वेगवेगळं आहे. तिघाचं कार्य वेगवेगळं आहे. हा, मला वाटतं तिघाचा उद्देश एकच पाहिजे होता, कुमार महाराज. पण हित आल्यानंतर प्रत्येकाने बदल केला. प्रत्येकाने बदल केला हित आल्यानंतर. आलेत खरं, हित कुठून आलेत आहे आपण कोण माहिती आहे का? हा, संतांचं तेवढं प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी दया. महाराज संत आलेले सांगतात आम्ही कुठून आलो. देव कुठून आले म्हणतात तर द्वारकेची केने आले याची ठाया आहे का नाही. कोण द्वारकेनं म्हणलंय, कोण गोकुळानं कोण म्हणलंय, कोण मथुरेनं म्हणलंय. हा, बरेच असतात. देव कुठून आला तर द्वारकेहून आला म्हणतात. द्वारका म्हणजे कुठं आपल्या इथंच आहे, देशामध्येच आहे. मग देव तिकडून आला. बरं, कोण म्हणतं वैकुंठवाने असतात. आम्ही वैकुंठ असतात त्या ठिकाणी. देव कुठं तर वैकुंठात राहतो असं बी आहे, शास्त्र नियम आहे. हा, मग तुम्ही आम्ही आपण कुठून आलो. आपण कुठून आलो आपल्याला माहिती आहे. आम्ही भाटणेगावून आलो. बरं, भाटणेगाव आलो, मग भाटणेगाव आपलं आहे का? नाही ना, ते आपलं राहण्याचं ठिकाण आहे. आता हा परिवार या ठिकाणी इथं असा. पण यांचं मूळ पाहिलं तर आपल्या जवळच तिथं माडा तालुक्यामध्ये सापटणं हा ढवळी परिवार त्यांचा. पण यांचे आजोबा हे कोण असतात, स्थलांतरित असतात, जातात हिकडली तिकडं तिकडली इकडं असं. तसं मग आपण कुठून आलो. आपण मूळ आपला उद्देश कुठून आलोय. एखादा सहसामान्य माणूस बस, बाबा आम्ही आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला आणि असताना जन्म मिळाला आम्हाला. बरं बाबा, जन्म मिळाला मला, पण आई बापाच्या पोटामध्ये जन्म देण्यासाठी तुम्हाला आता कोणतरी पाहिजे ना मागं. ऐकता नाही, आमच्या घरामध्ये आम्ही का वर्षभर कणगीमध्ये ही ठेवलेलं धान्य असतं. आता नाही, आता पिशवी बॅग आमच्या त्या असत्या ॲग्रो दुकानामध्ये आहे त्या. पण आमचं पाठीमागच्या काळामध्ये बी असायचं बघा, बारक्या अशा कणगीमध्ये. त्यात वरती पुरी महाराज तुमच्या काय, तुम्ही आता त्या भागात होतच असणार. आणखी सुद्धा कडधान्य जास्त पैशाचं असलं तर आमच्या पुरी महाराजाच्या भागामध्ये ठेवायचे. आणि आता वर्षभर पॅकबंद, न हवा न काय जाता असं बंद शिलबंद ठेवलेलं धान्य तीच एक अर्ध्या असऱ्या जमिनीमध्ये टाकावा. आणि त्या जमिनीला कोणाची संगत, त्या ओलाव्याची संगत लागते. ओलाव्याची संगत लागते. आणि त्या ओलाव्याची संगत लागली काय होतं, तो निर्जीव असणारा बी सुद्धा त्याला काय होते. हा, माऊली ज्ञानोबरायचे गोवे बघा, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. भूमीचे मार्दव म्हणजे ती जमीन कसदार कशी आहे ते कोण सांगतं. येणारा कोंब सांगत असतो, उगवलेला कोंब सांगतो. काय सांगतो, आपण म्हणतो ना काय, जरा लहान जर उगवलेलं असं नाही, मग असे ही टाकलेली नाही. कुठलाही कोंब असतात लहान उगवलेला 15 दिवसाचा. आणि मग ते म्हणतो जमीनच लय खसदार आहे हो, जमीनच लय खसदार आहे हो. त्यामुळं हा असता कोंबाची असता, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. मग आता त्या कोंबाला आता अंकुर फुटण्यासाठी कोणतं पाहिजे ना मागं, हे का नाही. पाठीमाग आता उदाहरण सांगतो, हे माईक आहे, हे माईक लोखंडाचा माईक आहे. पण हे माईक आमचा आवाज असताना अख्ख्या ह्या परिसरामध्ये, पंचकृषीमध्ये, जंक्शन पंचकृषी, आनंदनगर पंचकृषीमध्ये होतो, पसरतोय. पण ह्याला आवाज प्रस्तुतीसाठी कोणतं महाग आहे ना. कोण आहेत, माणसं आहेत, कोण आहेत, इथं आहे ना कोणतरी मागं आपला आवाज पोहोचवण्यासाठी. आमचा आवाज या रस्त्याला पोहोचणार नाही, हाक मारलेल्या. एखाद्याला चालू रस्त्याला हात केला तर असं नाही, पाहिलं आवाज दिला तर नाही उभा राहू शकत आमचा 100 फुटाचा माणूस. पण ह्या आहे ना पंचकृषीतील माणसं गोळ होतात. हा बाबा, सप्ताह चालू आहे, एक दिवसाचं कीर्तन आहे, चला कीर्तन ऐकायला. कशामुळं, कोणतरी महागाई नाही ह्याच्या पाठीमाग. ह्याच्या मागं मग कोण आहे तर ह्याच्या पाठीमागं लाईटीचा अंश आहे. लाईट रुपये असतं. हा, लाईट जाऊ द्या ह्याचं. तसं आपल्या मनुष्य जीवनाला जिथून आलोय ना, आपल्या आईवडिलाच्या तिथून आपल्याला कोणतरी असेल ना, मग तिथं कोण आहे तर एक भगवान आहे. आणि त्या भगवंताने अन्नात भवते असतात पर्जन्य. पर्जन्याची उत्पत्ती अन्नातूनच आहे बरं का, पावसाची. आणि पावसाच्या उत्पत्तीतून असतात त्या ठिकाणी हे अन्नापासून आपल्याला उत्पत्ती, बीजकोश, आणि बीजकोशापासून आमची उत्पत्ती. बाबा आम्ही आता इथून आलो, हे आम्हाला अस्त्रशास्त्रदृष्ट्या कळालं.
पण आध्यात्मिक दृष्ट्या कुठून आलो आम्ही? आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं तर एक असताना श्लोक आहे, महाराज म्हणतात, मम वंश जीवलोक जीव होता सनातना. मी वंश असताना अंशापासून कुणाच्या असणाऱ्या भगवंताचा जो ईश्वर आहे, नियंता या आधारस्तंभ या सृष्टीचा, कोण मालक आहे पुरी महाराज, त्या मालकाच्या अंशापासून आमचा अंश आहे. म्हणून सहज म्हणलं जातं, बसलेले ऐकताय ना, सहज म्हणलं जातं, अहो मरण पावलंय पण तो पवित्र आत्मा जिवंत आहे. पवित्र आत्मा जिवंत आहे म्हणून तिसरा दिवस आहे. ऐकताय ना? तिसरा दिवस कशामुळे आहे? जर आत्माच राहू शकत नसला तर तिसऱ्या दिवशी बोलवायचीच गरज नव्हती माणसाला. पण माऊली ज्ञानोबराय एक असताना उत्कृष्ट असे ओळी सांगतात बघा. जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र वेडीजे. महाराज सांगतात, शर्ट आम्ही किती दिवस घालतो अंगावरती? बोला बोला, किती दिवसांना आम्ही घालतो? जोपर्यंत असताना फाटलेला शिवता येत नाही तोपर्यंत घालतो. पण एकदा ना फाटल्यानंतर आम्ही तो काय करतो? टाकून देतो, नवीन परिधान करतो. तसं हे चैतन्यरूपी जो अंश आहे, चैतन्यरूपी जो भगवान आहे, चैतन्यरूपी जो आत्मा आहे, तो चैतन्यरूपी काय करतो? तो शर्ट कोणता? हा 3.5 हाताचा शर्ट बगल टाकून देतो आणि काय करतो? दुसरा नवीन शोधतो. मग नवीन शोधण्यासाठी पाठीमागच्या काळामध्ये महाराज धोत्रावती असायची, आहे की नाही? आता आमचा जन्मताच त्याला सुटबुट आहे, जन्मला की. तसं आताच्या नवीन जीवनामध्ये तुम्ही म्हणसाल पाठीमागचा जन्म असणार शर्ट ज्या टेलरनी शिवलाय त्याच्या कुठं जावा, असं नाही. हा पवित्र आत्मा काय करतो? पुन्हा टेलर बदलतो. पुन्हा काय करतो? तुम्हाला मनुष्यरूपीच शर्टकडे असणार जाईल असं सांगणार नाही. एखाद्या वेळेस तो आत्मा ते भगवंताच्या हातामध्ये एखादा वनातला प्राणी सुद्धा होऊ शकतो. मग आमचं सहज म्हणणं आहे बघा, ओ त्या घरावरती कवळा आलेला आहे, बसलेला आहे. मग कवळ्याच्या रूपानं असताना आत्मा आला असेल. आम्ही तिसऱ्या दिवशी वाट पाहतो त्या कवळ्याची, पक्षाची. तर मग तो 10व्या दिवशी वाट पाहतो. पण वास्तविक पाहिलं तर कावळा त्याच फक्त वाट पाहतो त्या दिवशी. इतरत्र दिवशी कावळ्याला आम्ही एवढं तो असणारा प्राणी ही तुच्छ धरलेला आहे, एवढा दुर्मिळ धरलेला आहे की त्या काग पक्षाचा स्पर्श जरी आम्हाला जिवंतपणे झाला तरी आम्ही त्याचा विटाळ मांडलेला आहे. विटाळच निसता नाही तर म्हणतात आमचा नवा जन्म झाला, असं बऱ्याच ठिकाणी आहे. मग ते आंघोळ करा, काय काय भागामध्ये आहे बघा तो नियम. काय काय भागात असं सांगते की बाबा 1-2 मिनटं तरी निदान बाबा तो संपलेला आहे असं सुद्धा जाहीर करा म्हणते ती. कशामुळं? कावळ्याने शिवल्यामुळं. म्हणजे असा बरं, कावळा हा प्राणी एवढाच असणार नाही, ह्याच्यापेक्षा चांगला कावळ्यासारखा वाईट अवस्थेचा प्राणी कुठलाच नाही. कुठला नाही म्हणण्यापेक्षा कावळा काय करतो? कावळा असताना दहीभात खाण्यासाठी तर तो शुभ आहे, पण दहीभात खाल्ल्यानंतर एखाद्या जनावराच्या पाठीमागे जर बसला तर तो काय करतो? जिवंतपणी प्राण्याची सुद्धा तो त्वच्या खाण्याला मागं पुढं पाहत नाही, असा असणारा प्राणी. मग असा प्राण्याची आपण का वाट पाहतो? तर त्या पक्षाला एकच वरदान आहे की तो पवित्र आत्म्याला असताना गेल्यानंतर जर काग केला तर त्या स्पर्शाने काय होतो? तो आत्मा योग्य ठिकाणी मोक्षाला जातो, असं शास्त्र आहे. मग आता असताना हा वरदान कोणी दिलंय? तर हे वरदान आमच्या रामायणामध्ये असताना प्रभू रामचंद्राच्या ज्या वेळेस पंपोसराच्या पाठ्यामागं एक तळ्यावरती बसले, सहज बसले असताना सीता आईसाहेब एकट्याच होत्या आणि हा कावळा इंद्र दरबारामध्ये एक गंधर्व होता आणि तो चुकला असताना काय केलं त्यानं? वाईट अवस्थेनं त्याला थोडंसं ते मध्यप्रश्न केलं. मग त्याला शाप दिला इंद्रदेवानं, आणि तू काक पक्ष होशील आणि मृत्यूलोकाच्या ठिकाणी पडशील म्हणून सांगितलं. मग आता तिथं जी अवस्था करायचा तो ती इथं येऊन करायला लागला. कोण? तो कावळा. मग सीता आईसाहेब सहज अशा असताना झाडाच्या खाली ओनाच्या तेरमेला बसल्या होत्या आणि बसल्या बसल्या थोडासा पदर खाली पडला त्या सीता साहेबाचा आणि त्या कवळ्याचा असताना नजर असताना त्या ठिकाणी
आमच्या सीता साहेबाकडे गेली आणि तेवढंच पाहिलं नाही त्यानं, तर त्यानं काय केलं लागला, तो जाऊन तिला असताना छळू लागला. हा तुम्ही म्हणचाल आताच ना असताना स्त्रीची हत्या असताना त्या स्त्रिया ही होत नाही, शोषण होत नाही पाठ्यमागच्या काळापासून. मग तो का ग पक्षी असताना शेतामय्याचा असतात तेवढं काय शोषण करू लागला. शोषण करता करता एक दिवस असताना प्रभुरामाने सांगितलं, तुम्ही गेल्यापासून हा जो पक्षी आहे ना त्या झाडा बसलेला, तो पक्षी असताना मला बरेच वेळा त्रास देतोय म्हणल्यानंतर प्रभू रामचंद्राने एकच दरबाची काडी घेतली आणि त्या पक्षीच्या पाठीमागा लावली. आता पक्षाच्या पाठीमागा लागले की तो पक्षी उडून गेला, पळू लागला. पक्ष हा कावळा आता पक्षामध्ये अतिशय असतात त्या ठिकाणी चलाक प्राणी आहे, सापडून झाला. बरेच वेळ असतात फिरला आणि एक वेळेस पुन्हा शरण गेला. पुन्हा असं करायचं नाही म्हणला, मग तो शरण रामाला आला. पण रामाने सांगितलं, ही दरबाजी काडी सोडलेली आहे, ही काडी दादा परत माघारी येणार नाही. माझ्या हातून गेलेला आहे, तो असताना तुझ्या कोण अपराध झालेला आहे, मग शिक्षा म्हणून असताना उपशाप असतो त्याला बघा. त्या टायमापासून असताना मग आपण म्हणतो सवलत दे, आता चुकलंय माफ करा, आता म्हणतोय माफ करा मला, पण तुझ्या शिक्षा असतात, जेवढं अपराध केलाय त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग त्यावेळेस काय केलं, तुझा म्हणले एक डोळा त्या दरबाच्या काडीने संपला. नका तसं करू, एक डोळ्या म्हणल्यानंतर मला आंधळा म्हणते, एक डोळ्याचं असं म्हणते, पण तुला अजून थोडं पुढची असतं ते हे देतो म्हणले, अजून प्रमोशन देतो. काय तर तुला एक डोळा तुझा जाईल, पण राहिलेल्या डोळ्यानं तुला दुईकडे दिसल. कोण आता कावळ्याला पाहिलं तर बघा तुम्ही, ते काय करतं, बघता सरळ असं बघत नाही आपल्यासारखं, इकडं बघतं का, इकडं बघायला लागलं की तो डोळा इकडे घेतो आणि ए बाजूला बघायचं असलं तो डोळा ए बाजूला घेतो. म्हणजे एकच डोळा आहे पण दुईकड दिसण्यासाठी त्याला वरदान आमच्या रामचंद्राने दिलं. आणि आणखी दुसरं वरदान तुला सांगितलं की तू 10व्याचा असता किंवा 3ऱ्याचा जर स्पर्श केला एखाद्या त्या निवदाचा, तर त्या मृत व्यक्ती जो पवित्र आत्मा आहे ना तो मोक्षाला पावेल. विठ्ठला विठाला 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 विठाला. हे तिन्याच असतात त्या ठिकाणी. देव आले कशासाठी, संत आले कशासाठी आणि मनुष्य कशासाठी आलं, तर मनुष्य आल्यानंतर असतात त्या ठिकाणी काय करतोय, तर मनुष्य स्वार्थ स्वतःचा सुद्धा करता आला नाही. देव कशासाठी आले, तर देव आले ज्या असताना अवतार तुम्हा महाराज म्हणतात घेऊन या शंखचक्र. आता त्या ठिकाणी किंवा भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे परित्रेण साधना विनाशाचे दुष्कृम धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. युगाने युगे असतात धर्माची स्थापना संरक्षण करण्यासाठी तर भगवंताने आता अवतार घेतला. संत कशासाठी आले, तर या कारण उद्धाराया जन जड जीव. महाराज सांगतात ते संत कशासाठी आले, तर अवतार धरण्यासाठी आले, तर जड जीवांचा तुम्हा सामान्य माणसाचा उद्धार करण्यासाठी तर हे संत आले. आणि तुम्ही आले, आम्ही जो आलो तर आम्हाला आता इथं आलो, पण आम्ही असताना सहज एक म्हण आहे बघा जुनी, जन्माला आला रेडा. तुम्ही काय म्हणले दादा, तसं आम्ही हेल्पटासाठी असताना नुसतं आलो नाही, आम्ही हेल्पटासाठी आलो नाही, आम्ही हिथं आल्यानंतर मनुष्य जीवनच फक्त वेगवेगळं आहे. कुमार महाराज ऐकताना लक्ष देऊन, मनुष्य देहासारखी ठेवून मनुष्य देहासारखा प्राणी इतरत्र जीवाला कुठल्याही नाही. 84 लक्ष जीव निर्माण आहेत या भूतलावरती. किती 84 लक्ष योनी आहेत, जीव असतात जिवंत आहेत. त्यामध्ये मनुष्य देहाचा असताना जीवन एक वेगळं दिलंय. याच मनुष्य देहाला वाचता येतंय, याच मनुष्य देहाला असताना त्या ठिकाणी जीवनाचं किती महत्व आहे, किती आहे. याच मनुष्य देहाला काही म्हणता ते होता येत आहे. डॉक्टर व्हायचं म्हणलं तर डॉक्टर होता येत आहे, इंजिनियर व्हायचं म्हणलं तर इंजिनियर होता येत आहे. आणि काय काय का या जीवाला काय व्हायचं, देव व्हायचं म्हणलं तर देव. जो देही गडे देवाचे भजन. भजन आणि भोजन जवळ शब्द आहेत बरं का. भजन आणि भोजन जवळ शब्द आहे, दोन्ही बी जवळच आहेत. पण त्या दोन्हीचा एवढा मोठा अर्थ आहे कुमार महाराज, एवढा मोठा फार विस्तृत अर्थ आहे, फार मोठा अर्थ आहे. देव म्हणतात असताना तुम्हाला कशासाठी आलंय, भजनासाठी दिलेलं आहे. महाराजांनी प्रमाण दिलं,
देव आणि आपल्याला इथं भजनासाठी दिलेलं आहे, पण आपण त्याचा उपयोग आम्ही भोजनासाठी केला. आम्हाला लक्षातच आलं नाही भजन म्हणलं का भोजन म्हणला. एखाद्याला आमंत्रण दिलं का नाव जेवायला भजनाला या, ते म्हणतो सकाळी जेवलाय. जेवण झाले राव, आता कशाला भजन बोलत आहे मला. मला सांगायचं आहे की आम्हाला इथं आलोय कशाला हेच कळलं नाही. आणखी एक सांगायचं आहे आम्हाला, आम्ही जगण्यासाठी खातोय का खाण्यासाठी जगतोय, याचा उलगडा काही थोडं करता येईल का आपल्याला, लक्ष येईल का आपल्याला. आम्ही जगण्यासाठी खातोय का खाण्यासाठी जगायचंय, नक्की कशासाठी पुरी महाराज. आता तुम्ही एवढं 8 तास असताना एवढं रात्रंदिवस पहाटे उठून हे करताय, सगळं करताय, पण आम्हाला आता लक्षात आतापर्यंत आलंय का आम्हाला नक्कीच आम्ही कशासाठी करतोय. उठल्या असता हो लांब जायचंय तुम्हाला, घरचे सांगतात नाश्ता तर करून जावा. आहे का नाही, लांब जायचंय कार्यक्रम, नाश्ता तरी कमीत कमी चहा दूध घेऊन जावा. मग आम्ही कशासाठी घेतोय, खाण्यासाठी घ्यायचं, जगण्यासाठी घ्यायचं का 2 तासाची वेळ मारून न्यायसाठी घ्यायचं. आणखी सांगतो तुम्हाला, या ईदभर पोटासाठी पहा. देवाने मला वाटतं पोटच नसतं दिलं तर अण्णा, एवढं रात्रंदिवस एवढं डाळिंब ते एवढं हे औषध मारायचं कशाला दिलं असतं. पण काय झालंय, भगवंताने आपल्याला म्हण आहे बघा, आणखी सांगतो जातो, एखादा कोल चुईटीला गुतो. चुईटी किती बारीक, पण कोल तसं आपल्याला ईदवरच पोट आहे. पण हे कोल आहे का नाही मनुष्यरूपी, हे एवढं कोल गुटलेलं आहे, एवढं गुटलेलं आहे का नाही, त्याला 24 तासातलं 2 तास सुद्धा इकडे देता येत नाही. ऐकताय ना, किती 24 तासातलं 2 तास. मला इथं बसलेले पुरुष मंडळीला एक विचारायचं आहे, इथं आम्ही उठल्याबरोबर देवाचं नामस्मरण करणारे, देवाची पूजा करणारे, उदबत्ती ओवाळणारे असे कोण असेल तरी बसलेल्यापैकी हात वरती करावं तेवढं. सकाळ सकाळ उठले बाबा मी 5 मिनटं 2 मिनटं उदबत्ती ओवळतो, नमस्कार करतो, एवढंच असलं तर बाजाला, आम्हाला काही जास्त गरज नाही. 2 तास आम्ही सांगितलं आहे, 2 तास नाही, आम्हाला 1 मिनिटं सुद्धा गरज आहे. मिनिटभर करणार आहे का कोणी इथं? काय नाही, लाजायची काही गरज नाही, आपली सगळी माणसं आहेत इथं, काय असं काही विषय नाही. बघा किती आम्हाला 24 तासातला आम्हाला 2 मिनिटं सुद्धा देता येत नसेल तर आम्ही इथं येऊन काय करतोय आम्ही, हे लक्षात ठेवा. मी आता सांगितलं की हे जे आहे ना भौतिक आहे ना, हे आम्हाला पोटासाठी दिलं आहे. बरं ऐका, जो 24 तास सारा भजन करतो तो तर काय उपाशी मरतो का? मरतो का उपाशी? बघा नाही मरत. आणि रात्रंदिवस जरी केलं तर आपण तरी शेवट असताना त्या सांगतात. अजून एक तुम्हाला सोप्प भाषेत सांगतो, ऐकताय म्हणून सांगतो. सहज एक जण कुमार महाराज मशानभूमीमध्ये गेला. मशानभूमी तर सगळ्याला माहिती आहे ना, मशानभूमी तर सगळ्या लक्षात येते ना, आहे का नाही. मशानभूमीमध्ये गेला आणि गेल्यानंतर हे असताना तिथं आता आपल्या भागात आपण शहरात एका दिवसामध्ये 3-3, 4-4 असे एका ठिकाणी, तर शहर मोठं असल्यानंतर मग असं 2-3 असं अग्निदहन शेवट केलेला होता. मग त्याला माहिती होतं की इथं असताना एक श्रीमंत माणूस ज्यानं गुलाबजाम शिवाय काहीच खाल्ला नाही आयुष्यामध्ये, अशीची राख समोर पाहिली. कुठं? मशानभूमीमध्ये. ऐकताय ना, मशानभूमीमध्ये. आणि एका बाजूला त्याच्या साईडला एक असताना 5-10 फुटावरती ज्याला कधी असताना चटणी मिरची सुद्धा भेटली नाही. आमच्या सर्वात गरीबातला गरीब जर शास्त्रामध्ये कोण असेल तर आमचा सुदाम ब्राह्मण आहे, सुदाम आहे. आणि सगळ्यातला श्रीमंतातला श्रीमंत जर कोण असेल तर आमचे कुबेर आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. धन कुबेर. देह हे देह काळाचे, धन कुबेराचे. येते मनुष्याचे. मग हे तर काय धन कोणाचं आहे? कुबेराचं आहे. बरं कुबेराचं आहे असं म्हणतात तुम्ही, म्हणताल आम्ही काय त्यात कुबेराला नेऊन देतो का? बरं आमच्या तर धनाचं आम्ही साठवलेलं काय करतो? काय करतो? काय नाही करत, काय नाही. तुम्ही योग्य मार्गाने कमिवलं तर भाग योग्य उमटल. ऐकताय ना, पाठीमाग योग्य उमटल. आम्ही जी पेरतोय नळ्यातनं वरनं नत्तीने येतनं, पहिली पेरणी होती ना, माणसं पेरायची बघा,
आणखी सुद्धा आहे पेरणी, पण पहिलेच वेगळे होते. आणि त्या पेरणीमधनं जर आपण जर योग्य बी पेरलं तर तेच बी गवतं बदल होत आगा कर्मेची वरावी. महाराज म्हणतात असतात सुखदुःख पाहावे असतात त्या ठिकाणी. जसं तुम्ही कर्म कराल जैशी करणी वैशी वर्णी. बस बस. हा अशा प्रकारे जसं तुम्ही ज्याचे कर्म तसे फळ देतो रे. भोग आले केले कर्म झाले त्याची 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 भोग आले. जे जे कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. महाराज म्हणतात अशी किती गेले आतापर्यंत. फक्त आतापर्यंत कर्माने कोणालाही सोडलेलं तुम्हा मला सामान्यालाच नाही मी म्हणणाराला देवाच्या बापालाही सोडलं नाही. तुम्हाला आपल्या तुमची आमची काय गत आहे नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभूचा असताना वडील राजा दशरथ आणि राजा दशरथ असताना चौघही मुलं नसताना पाठीमागं शाप सर्वांना माहिती आहे की कुणाचा शाप होता. श्रावण बाळाच्या आई वडिलांचा. त्यानं सांगितलं आमच्या मरणाच्या टायमाला जसं तू मुलाचा असता त्या ठिकाणी विरह आम्हाला केला तसा तुझ्याही जीवनामध्ये विरह प्राप्त होईल. 4 मुलं प्राप्त होतील पण एकही अंत्यसमयाला आपण म्हणतो बघा अव काल होतं जवळ होतं मग जवळचं लांब जातं. एखादा योगा असेल तर लांबचं अचानक येतं घरी. आता तसं कोणाच्या हातात नाही. जसं कर्म तुमचं असेल तसं घडत असतं. आणि ह्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्या अधोरेखित आहेत. या कर्म असताना बदल जर करता आला असता या कर्मरेषेची तर प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये बदल करता आला असता. आमच्या मर्यादा पुरुषोत्तम रामानं जसं वाल्मिक ऋषीनं लिहून ठेवलं तेच करावं लागलं. महाराज सांगतात कोळ्याची कीर्ती वाढेली घन केले रामायण रामा आधी रामायण केलं त्याच असतं वरतून दावीनं नामा म्हणे असं म्हणतात महाराज म्हणतात. आणखी जे लिहिलेलं आहे जे केलं आणि त्याच नेमानं रामप्रभूला अस्त्र वागावं लागलं. आमच्या रामाला जे चुकलं नाही ते तुम्हाला आमच्या अस्त्र सामान्य जीवाला काय चुकणार आहे. येते नाही ऊर आले अवतार येते नाही मूर आले अवतार येते नाही ऊर आले अवतार येते नाही मूर आले अवतार हे रे ते पामर जीव घेते हो हे रे ते पामर जीव किती हो हे रे ते पामर जीव घेते हो केले ते पामर जीवा किती येत नाही उराले अवताराला आला असणार ते सुद्धा शिल्लक राहील नाही. तर तुमच्या आमच्या अस्त्र कथा येतं. एक दिवस आपल्याला जायचंय दादा हो पण एक दिवस जाण्यासाठी आम्हाला नक्कीच असताना समोर ठेवा. मला तर वाटतंय असताना एखाद दिवस महाराज फार कठीण काळ होत बनत चाललेला आहे आपल्याला ऐक ना. अलीकडे सगळे आपण पाहतात आपल्यापाशी जवळ असताना खिशामध्ये सगळं जग आहे. आमच्या खिशामध्ये आमच्या जग आहे. लक्षात आलं ना. या जगात पाहायचं म्हणलं तर आम्हाला एखाद्या वेळ पाठ्यमागाचा काळ असताना गावातली बातमी यायला 2 दिवस लागायची. गावात काय घडलंय कळायला 1 दिवस उजाडायचा. पण आम्हाला जगात काय झालंय ते आमच्या खिशामध्ये आहेच. एवढं जग आमच्या जवळ खिशात येऊन बसलंय पण असताना आमची जवळची माणसं लांब गेली. ती ऐकताय ना तुम्ही. जग आम्ही जवळ केलंय पण आमच्या जवळची माणसं आज दूर चाललेली आहे. ते ह्यातला एकच फरक असं सांगता येईल की तुम्ही म्हणताल असताना काय दूर कोण गेले आमच्या तर एकच असताना आमच्या घरातली माणसं आमची असतात दूर गेलीत आमच्यापासून. का पाठीमागच्या काळामध्ये सहज मावशी एखादा आला का नाही दादा आल्या विचारत मावशी कशी आहे का मावशीच्या घरी जावं. काका कशा आहेत भावड्या कसा आहे दादा कुठे गेलाय. पाठीमागच्या काळामध्ये असताना हे गेले विचारायची माणसं.
आणि आत्ताचा काळ तुम्हाला सांगतो, आत्ताची माणसं आम्ही पाहुण्याच्या घरी जातोय, पण आम्ही गेल्या गेल्या विचारतोय, अहो मोबाईल आहे पण पिन आहे का, पिन पिन हा चार्जिंगची आहे का, बाकीचं विचारत नाही, फक्त तो काय विचारतोय कशासाठी, तर हिनं दिवसभर येता येता गाडीमध्ये पूर्ण संपवली असती, म्हणत नाही का काय कुठं आहे मावशी कुठं आहे काय नाही, ते बाकीच काय नाही, त्याला आलेली याड कशाचं, पुन्हा चार्जिंग करून पुन्हा काय तर 2 तास. माणूस मला अंदाज आहे की खरं खरं ऐकताय ना, बरंच आपल्या असताना या जीवनामध्ये प्रदूषण व्हावं लागलंय. कशाचं, नुसतं नैसर्गिकच नाही प्रदूषण, आता प्रदूषणावरती बरंच आमचं शासन प्रयत्न करतंय. कोणत्या, हे वायू प्रदूषण, नैसर्गिक प्रदूषण असतं, काय असतं कृत्रिम प्रदूषण असेल कुठं, आता तुमच्या इथं परिसरामध्ये इंडस्ट्रीज आहेत है नाही, हे मोठा इथं MIDC परिसर, MIDCच्या परिसरामध्ये बघा असं आता त्या मागच्या 8 दिवसात कुरकुमची तिथे त्यांनी सांगितलं की तिथला परिसरामध्ये जवळजवळ 10 किलोमीटरवर त्याचं प्रदूषण होत आहे. बरं मला सांगायचं, ती प्रदूषण आपल्याला एखाद्या वेळेस थांबवता येईल कुमार महाराज, पण एक प्रदूषण असं आहे आमच्या माणसामध्ये, व्हायरस असताना नवीन आलेला आहे, तो व्हायरस असताना तो व्हायरस कशाने जाणार नाही. आणि जर घालवायचाच असेल तो व्हायरस, तर त्याला एकच एकमेव असतात असं औषध आहे. पहिलं औषध बघा, ते रोगर बंद केलं शासनानं. कशामुळे बंद केलंय, हा कडक होतं बघा, ते झालं होतं सगळ्यावरती, हां पण ते म्हणले नको हे, रोगर नको, रोगर फवारल्यामुळं असतात बरेच हानी होऊ लागल्या. मग आता हे मोठं जे मानसिक जे प्रदूषण असतं घुसलेलं आहे ना, ह्या प्रदूषणावरती मात करायची असेल तर याला एकच फवारणी घ्यावं लागेल. कोणती फवारणी असणारा, ती बाजारामध्ये फुकट मिळते. कोणती फवारणी, मानसिक प्रदूषण घालवणारी फवारणी बाजारामध्ये फुकट मिळते, फक्त त्या फवारणीला वेळ द्यावा लागतोय. मी पाठ्यामागच्याच मागाच्या मध्ये येतो की वेळ द्यावा लागते. किती वेळ, 24 तासातलं 2 तासातलं. तुम्ही ज्या वेळेस असताना 2 तास तुम्ही या ठिकाणी याचाल, कोणती फवारणी, तर या फवारणीनं आमचं असताना एकच नाही पातक, तर जन्मांतरीचं पाप ना जाण्याची ताकद या फवारणीमध्ये आहे. त्याचं नाव आता नामचिंतन आहे, विठ्ठल विठ्ठल. श्रीमंत श्री जगद्गुरु घेतलेल्या अभंगामध्ये महाराज सांगतात, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. महाराज सांगतात, लेकराचं हित पाहण्यासाठी फक्त आईच आहे. आई हा शब्द असताना जगाच्या असताना धरतीवरती असताना अधोरेखित करू असणार आहे, सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा हा शब्द. आई या शब्दाची व्याप्ती एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे, एवढी मोठी आहे की महाराज सांगतात, नाम जसं मोठं आहे, ज्ञानदेव पोषे निवृत्तीशी चाड, गगनाहून वाढ नाम आहे. पण मला तर सांगायचं की आईची व्याप्ती गगनापेक्षाही मोठी आहे, फार मोठे. विठ्ठल 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 विठ्ठल. किती मोठे, तर आजच्याच उदाहरणांना देता येईल आपल्याला. सांगा, आपण ज्यांचं वर्षरास्त्रात आहे का नाही, ज्या माऊलीचं महिलेकराचं एकाच ठिकाणी, मला वाटतं अशी गोष्ट ही दुर्मिळ आहे. मला अशा दुर्मिळ दोन्ही एकत्रित सत्कार करण्याची, नामस्मरण नामचिंतन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी माझी पहिलीच वेळ आहे. एक व्यक्तीचं कुणी असो, आतापर्यंत बरेच असे असतात आम्ही कीर्तन, पण एकाच धर्ममंडळामध्ये एकाच दिवशी एकाच घरातील एकाच असणारा हा योग येणं या कुटुंबावरती अतिशय मोठ्यातला मोठा आघात आहे. किती अतिशय मोठ्यातला मोठा आघात आहे, मोठ्यातलं मोठं दुःख आहे. आणि हे सहन करण्यासाठी यांच्या पाठीमागं माणसं नाहीत. दुःख देण्यासाठी बाबा असतात, नक्कीच आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, पण दुःख झेलण्यासाठी असतात त्यासाठी माणसं आम्हाला पाठीमागं आधार असतो. आधार असतं, कोणाच तर असतं. आमचं घर एखादं कुटुंब मोठं असतं, भावकी मोठी असते, पण इथं पाहिलं तर एकटंच घर आहे.
आणि एकट्या घरावरती एवढा फार मोठा प्रचंड दुःखाचा डोंगर उभा राहिलेला आहे की मला वाटतं अक्षरशः असतात त्या इथं आहेत का माई लेकर हे फार मोठं वाघाच काळीज आहे, फार मोठं वाघाच काळीज आहे. आणि वाघाच्या काळजासारखे असतात त्या ठिकाणी असल्याशिवाय असतात त्या ठिकाणी इथं, नाही तर हलके काळजाचं. आता आधी हा मुलगा संतोष कैलासवासी संतोष नावाचा मुलगा मरण पावला आणि मुलाचं विरह सहन न झाल्यामुळं आपल्या लेकुराचं हित तुकोबारायचा अभंग तो सांगतोय. हा लेकराचं आईला काहीच कळत नाही बाकीचं, ऐकताय ना तुम्ही, लेकराला का असताना आईला काहीच माहीत नाही, फक्त आपली आई 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 आता. आणि त्या मुलाला जसं आई असते तसं त्या आईला मूल असतं. महाराज सांगतात आता एवढं मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपला जवळ येता क्षीण गेला. महाराज म्हणतात किती बरं दिवसभर कष्ट माऊली करते, दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन कष्ट करते दिवसभर, आणि संध्याकाळी ते आपल्या आल्या 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 मुलगाचं उचलून घेतला तर ती आई नावाचं दैवत असं आग्रह असतात त्या आजीनं नातं उचलून घ्यावा, तिला दिवसभर केलेल्याचं दुःख विसरतं. एवढं प्रेम असतं त्या मुलावरती. आणि असं दोन्हीही असतात त्या नाती एका दिवसात तुटलेत असतात. केवढं मोठा आघात आहे, केवढं मोठं दुःख आहे, केवढं मोठं असतात दुःख हे सहन करण्याची ताकद असतात ईश्वराने दिली आहे. फार मोठं यांचं असतात त्या ठिकाणी, कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे नव. एवढंच नवं, एवढंच नवं तर त्या आईनं आपल्या मुलाचा विरह झाल्या तर काही तासामध्ये आपलं जीवन संपवणं, मरणं अवघड आहे. ऐकता ना तुम्ही, मरण सुद्धा सहजासहजी तुम्हाला कोणाला येणं हे फार कठीण आहे, फार कठीण आहे. एखादा असताना वैतागलेला माणूस म्हणतो अरे बरं मेलेलं बरं म्हणतं, मेलेलं बरं म्हणतो आणि मेलेलं बरं म्हणतं म्हणा. पण एक म्हातारी होती तर म्हणजे असं सांगतो तिनं वैतागली कुमार महाराजाने ती रात्रीचं मरायसाठी निघाली. म्हातारीनं मरवणे मला वाटतं हे, पण ती मरायसाठी निघाली. आणि मरायसाठी निघाल्यानंतर तिनं काय केलं, जाता जाता खंदील हातामध्ये घेतला. पाठीमागची आत्ताची म्हातारी नाही, मागच्या 50 वर्षातली म्हातारी. काय होतं, रात्री जायला खंदील होता, खंदील घेतला आणि ती सहज असताना अंतुनी रस्त्याने रोडने जाता जाता कुमार महाराज तिकडून येत होते. कुमार महाराज म्हणले ओळखी जरा म्हातारी दिसते, कधी तर पाहिली येईल. आणि म्हातारी एवढं रात्रीचं कशाला चालली, रोड आहे, हिंस प्राणी आहे, रात्रीची वेळ आहे, कशाला फिरते इकडं. सहज विचारला का म्हातारी कुठं चालले, ते म्हणले नको विचारू, म्हणले सांग कशाला आला का तिथं भेटाय मला. म्हणली मराय चालली आहे, मराय चालली. आणि मराय चालले म्हणलं तू मराय चालली ठीक आहे मरायचा, पण खंदीला कशाला का म्हातारी हातामध्ये. ते म्हणले वाचटणे जाताना इचू काटा, कशाला निघाली म्हातारी, मरायला निघाले. आणि कंदील कशाला, अहो मरणात सुद्धा तिची आशा आहे, मरताना सुद्धा आपण जगावं ही तिची आशा आहे. आणखीच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, आमची कुंती माता हिथं बसलेलं पैकी आम्हाला दुःख कोणाला यावं असं वाटतं का, कुणालाच नाही ना. मुंगीला विचारलं तर ती मुंगीची धरपड सुखाकडे आहे. प्रत्येका जीवाची आत्म्याची सुख असताना उन्हात थांबलेला प्राणी एखादं झाड बघितलं की तो विसावतो, हे का नाही. तसं या प्रत्येकाची असताना धावत सुखाकडे. पण असा जगाच्या पाठीवरती एक व्यक्ती होऊन गेली की तिनं तिच्या समोर देव उभं राहावा आणि त्या देवाने विचारावा तुला काय पाहिजे आत्या, तुला काय पाहिजे का त्या. देव बी असताना भाचावा आता. आणि ती मावळण होती आणि त्या मावळाने विचारलं आत्या तुला काय पाहिजे का. अगं मी देव आहे, मी देव आहे, तुला जीवनामध्ये काय मागेल ते देण्याची माझी ताकद आहे, माग तो काय. त्या मावळीने काय मागावा, ती म्हणली काहीच नको दादा, काही नको, फक्त आम्हाला दुःखच दे. जगात सगळी सुखासाठी सहज आम्ही जाता आता नारळ फोडतो, पल्लेला तुकडा देवा पड वाहतो, पैसे चिल्लर जर असेल तरच देवाला टाकतो, नाही तर आम्ही बंद पैसे मोडत नाही देवाला. आणि अपेक्षा तर करतो आम्हाला सुखाचं ठेव दादा, आमचं तेवढं 2 एकर घेऊ दे, तेवढं असं करू दे, ते नोकरी लागू दे, काय हो दे, इकडं तिकडं. आमची अपेक्षा देवासाठी खूप मोठी असते, सुखासाठी असतात. पण तिनं जीवनामध्ये फक्त दुःखच मागून घेतलं, दुःखच मागून घेतलं. याचा अर्थ दुःख का मागून घेतलं तर तिला सांगितलं, तिनं विचारलं बाबा दुःख सगळी सुख मागतात, या जगाच्या पाठीवर सगळा प्राणी दुःख सुख मागतो आणि तू एकटीच दुःख मागते का, दुःख मागते तू. तर तिनं सांगितलं बाबा तू जर सुख जर दिलं तर तुला आम्ही तुझं नावच घेणार नाही दादा, तुझं नावच घेणार नाही. आणि म्हणून आम्ही दुःखात असलो नाही
आम्ही तुझं अखंड नाम घेतो आणि तू कुठं आहे द्वारकेचा राणा. आम्हाला चिंतनासाठी गायक असतं भरपूर आहेत पण आता वेळ अपुरे. ज्ञानदेव कुशे व्यासायचे खोना द्वारकेचा राणा पांडवाच्या घरी असता काही नव्हतं, वनामध्ये देव राहिला आणि दुर्योधनाचा अस्त्र मोठा अस्त्र पाहुणचार त्याग केला गेला. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुन्या दाशीपुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी चर्म रोंग लागे रोहित ससंगी कबीराच्या मागे शेलेविनी सज्जन कसे विकू लागे मास माळा सौदास खुरपू लागे नरहरी सोनार गडबुंकू लागे चोक्या मेळे संगे डोरे नामे याची जणी सवीची चिनी धर्मा गरीब आणि वाही जाडी नाम्या सवी जेहून नेऊ संकुचित ज्ञानियांची भिंत बघा असणार कुठं राहिला हे असतं यादीच आहे. देव कुठं असतो? देव श्रीमंताच्या घरी नसतो. कोणाच्या घरी? पुरी महाराज दिनाचा सोयरा पांडुरंग गोर गरिबाचा सामान्य माणसाचा आहे. मला सांगायचं की काय विषय होता तर एवढा मोठा आघात सोसलाय, एवढं मोठं दुःख सोसलंय आणि दुःख सोसण्यासाठी ताकद निर्माण केली ते ईश्वराने. एक तुम्हाला दृष्टांत देतो ऐकताय म्हणून उठावटी कर नका, त्यांचं काम असेल त्यांनीच बसा, बाकीची बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. जीवनामध्ये संकट यावं, दुःख आपण किती मोठं दुःख असावं ह्याला फार मर्यादा असतात. पण मर्यादेपेक्षाही दुःख नको आहे, मर्यादेपेक्षाही सुख नये. मर्यादेच्या पेक्षा सुख जर निर्माण घरामध्ये केलं तर घरातले आम्ही माणसं विसरतो. ऐकताय ना? घरातली माणसं विसरतो. आणि जर दुःख निर्माण केलं तर आमची माणसं तुटतात असतात त्या ठिकाणी. मग सुख दुःख मिश्रित असताना जर जे संसार जीवन असेल तर ते जीवन आमचं सफल होतं. हे सांगत असताना दुःख किती असावा. एका आईनं आपल्या मुलाच्या विरहासाठी असतात त्या ठिकाणी प्राण सोडला. आपल्याला एक शास्त्रामध्ये सांगतात पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता आपल्या पतीची सेवा करते म्हणून असतात त्याला पतिव्रता म्हणतात. पण पतिव्रतेपेक्षा एक पुढचा एक शब्द आहे बघा, त्याला प्राणेश्वरी म्हणतात. प्राणेश्वरी असतात. प्राणेश्वरी का म्हणतात त्याला तर तिचा एवढा त्याग असतो तिनं जीवनामध्ये आपल्या पतीचं मरण जर ऐकलं की ऐकल्यास प्राण सोडते. तिचं नाव प्राणेश्वरी. मी सांगून गेलतो की मरण सोपं नाही. अहो सहजासहजी मरण कोणाला बी येणार नाही. सहज मरायचं म्हणलं तर नाही मरू शकत. महाराज प्राणेश्वरी काय करते, एखाद्या आपल्या पतीची वार्ता ऐकली की नाही, पहिली पूर्वीची तार असायची बघा, आहे का नाही? ती तार असतात आली की आल्याबरोबर एखादा असतात त्या ठिकाणी लगेच त्याग. तसं त्या प्राणेश्वर देगलूर करायच्यात एक प्राणेश्वर होऊन गेली. वैकुंठवासी देगलूरकर महाराजांचं अस्त्र वारीमध्ये अस्त्र देहावसन झालं आणि देहावसन झाल्याबरोबर अस्त्र देगलूरकरांच्या अस्त्र धर्मपत्नीला अस्त्र कळालं की बाबा तुमचे पती अमक्या अमक्या वारीमध्ये अस्त्र अमक्या अमक्या मुख्यमंत्री टायमालाच वारलेत. विरह झाला. एका क्षणात त्या पत्नीनं देह ठेवला का असता गोळ्या खाऊन ठेवला नाही, औषध घेऊन ठेवला नाही, त्याला तेवढ्या वृत्तीमध्ये बनावं लागतं. त्याला नाव प्राणेश्वर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आजच्या या अस्त्र घाललेल्या मुलाचा विरह न झाल्यामुळे त्या आईनं अस्त्र उरलेत. ऐका बघा, फक्त आपल्याकडे एक 10 मिनिटाचा वेळ आहे. 10 मिनिटामध्ये तुम्हाला दुःख किती मोठं असतं ते एक सांगतो आणि पुढे जायचं आहे आपल्याला. एक हरिण असतं, हरिण, आणि त्या हरिण असताना पूर्ण गर्भवती असतं. दृष्टांत ऐकलेला आहे पण मी सांगून जातो तुम्हाला. ते पूर्ण दिवस भरत आले असतात त्या हरणीचं. 9 महिने 9 दिवस पूर्णत्वाकडे असतात. मग ते हरिण असताना त्या जंगलामध्ये कुठतरी आरुसा शोधते, एखाद्या मोठ्या दाट झाडामध्ये, एखाद्या असतात कडेला कुठतरी सावलीच्या ठिकाणी. कशासाठी शोधते? वेळ. तर तिची वेळ प्रस्तुतीची आहे. तिला असं आपल्या इकडे शब्द बघा बाळांत. आपल्या मराठी भाषेमध्ये काय बाळांत पण आहे. बाळांत पण हा शब्द कुठनं आणलाय कोणाष्टो, पण त्या बाळांतपणाचा असताना आतापर्यंत कोणी पाहिला नसेल तर त्याचा शब्द करा, सुटसुटीत करा. बाळ आणि अंत. बाळांत एक तर बाळ नाही तर अंत ज्याचा होतो त्याला अंत म्हणतात. बाळांत सारखं असतात. दुःख कुठंच नाही. या बाजूला मला लक्षात नाही पण या बाजूला फार मोठं असतात त्याचं दुःख असतं. तसं ती अस्त्र अवस्था आमच्या
हरणाचे असतात पूर्ण दिवस भरले ते आडूस शोधत आहे एखाद्या झाडाचा कुठतरी वेळ भरत आलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ते हरण त्या मोठ्या जंगलामध्ये वनामध्ये असताना एक शिकारी दादा आला. शिकारी हातामध्ये त्यानं काय घेतलं, बाण घेतलेला आहे आणि बाण घेऊन तो शिकार करण्यासाठी त्याच जंगलामध्ये आलेला आहे. त्या जंगलामध्ये हिंस्र प्राणी असताना वाघ समोर येऊन असताना कुणावर ते झडप टाकायचे, कुणाला 2 दिवस उपाशी होता आणि तो वाघ असताना समोर आलेला आहे. एक बाजूनं एका दिशेनं तो वाघ आलेला आहे, हरण तर एका झाडाखाली बसलेला आहे. एक बाजूला तो शिकार करण्यासाठी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन असताना बसलेला आहे. आणि तिसरं संकट ऐकताय मग सांगतो, पाठीमागनं त्याच वनाला आग्नी लागलेला आहे. धड 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 धड. आता वनाला लागलेला अग्नी काय तिथं म्हणतं काय, आता ही माणसं पुढे येते थांबव, नाही थांबत. अग्नी कुणासाठी थांबत नसतो, पाणी कुणासाठी थांबत नाही, वारा कुणासाठी थांबत नाही. सगळ्याला माहिती आहे की सुनामी आता सागरामध्ये ते उत्तराखंडामध्ये आहे नाही, पाणी कुणासाठी थांबलं, हजारो माणसं वैष्णोदेवी त्या भागामध्ये असं कुणासाठी थांबत नाही. कोणच्या काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्षी बाई ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे. महाराज म्हणतात कुळशुद्ध फक्त नामाने होतं, पण ते वाचवण्यासाठी आपल्याला तुमच्या आमच्या हातात नाही. ऐकताय म्हणून सांगतोय, ऐका किती संकट आलं. एक बाजूला असताना वाघ आहे, एक बाजूला शिकार असताना हातामध्ये धनुष्य आहे, पाठीमाग धड 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 करत असताना त्या वनाला अग्नी लागलेला आहे. आणि तिची वेळ बाळंत बनायची परिस्थितीची, तिच्या पोटामध्ये दुःख लागलंय, ती कुठतरी अस्त्र आरसा बघते, अस्त्र त्या ठिकाणी आधार घेते, कसं तरी झाडाचा कोणाच तरी असता आधार घेते. आणि एवढ्या अवस्थेमध्ये आता हे 3 जणाची शिकार असताना बनणारी कोण आहे, आणि तिसरा असता त्या ठिकाणी काळ नावाचा काळाची उडी सोडविना तेव्हा मायबाप काळ वर्ण असतात, तोही असताना एखाद्या उंदराव जसा असताना त्या बोकात टापावा तसा टपत बसलेला आहे. ह्या दोघा चौघाच्या तावडीत असताना सापडलेलं हे हरिण आहे. ऐका कुणाची शिकार बनल, कोण पहिलं विकेट कोण घेईल कळते ना. आता विकेट आता काय लय सांगायची गरज नाही बाजूला, कोण विकेट घेईल. एक बाजूला वाघ आहे, एक बाजूला शिकारी करणारा हातामध्ये धनुष्यबाण आहे, एक बाजूला पाठीमागं धड 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 करण्याला आग्ने असतात तर आवाज येतो आहे, आणि काळ वरून बसलेला आहे. आता चौघाच्या मध्ये सापडलेलं हरिण आहे. एवढे संकटाला कुणाच्याच सापडेल, कुणाची विकेट पडेल आधी, वाघ झेप मारल, काही जे बंदूक असतात त्या धनुष्यबाणातून बाण सुटेल का, तेवढ्या वेळामध्ये पाठीमागणं येणार धड 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 करणार आग्नी त्यांना भस्मसात करेल. कोण आधी जिंकल, कोण आधी त्यांना मारू शकल, यांची सगळ्यांची चपळ्यांत असतात चतुरतेनं लागलेले आहे. आता मला सांगायचं, बाण असतात त्या ह्यातनं सोडायला वेळ लागणार नाही, एका क्षणात बाण जाणू असतात त्या ठिकाणी पोचतोय. हे रामाच्या प्रभू रामचंद्राच्या ह्याच्यामध्ये लक्षात येतं. वाघाची किती अस्त्र ते असते ते आपल्याला माहित नाही, पण दौंडच्या ह्या भागाला विचारा, इथून पलीकडे दौंडपासून वरच्या भागाला विचारा, वाघ म्हणजे काय असतो. आणि अग्नितांडव कसं असतं तर एखाद्याचं पाठीमाग घर जळलं जातं, त्याला विचार त्या अग्नितांडव कसं असतं. घरातनं माणसांसुद्धा बघलं निघता येत नाही. मागच्या 2-4 दिवसात बघा एस टी ह्या आपल्या उत्तर देशावर असताना भागामध्ये एस टीच असतात, पूर्ण माणसाला जवळजवळ 20-25 माणसाला नाही निघता आलं बाहेर, नाही निघता यायला. मग अशा संकटामध्ये हरिण सापडलेला आहे. मग सांगा कुणाची अस्त्र शिकार होईल, सांगता येईल, सांगितल्याशिवाय कीर्तन सुटणार नाही. कोण आधी याच्यावरती जिंकल, वाघाच्या सापडेल का काही कुठं तो शिकारी का पाठीमागनं का अस्त्र धडधड केलेला अग्नी भस्मसात करेल, नक्की कोण करेल असं कोणाला आपल्याला लंबत मांडा. काय असतं काय इथं काय आपल्याला लगेच काय तिथं बक्षीस आहे काय, नाही काय असणार. बक्षीस असलं तर इथं काय मिळणार आहे फक्त शाब्दिक बक्षीस मिळेल. ऐका आपले आपले विचार, बाबा हे आमका जवळ जाईल, जरा वाघ थोडं पंजानं लवकर त्याला करल, किंवा ती दोघंही असतो तर अग्नी पाठीमागणं येईल, असं कोण जिंकल असं वाटतं. उभं राहिलेलं सांगता येईल का, आमची अस्त्रशुद्ध मंडळी पाठीमाग आहे का, काय सांगता येईल का कोण आधी जिंकल, कोण आधी का. काळ तर आहेच, पण काळाच्या आधी असतात काळ जिंकणार, पण काळ कुणाला तर पुढे घालणार आहे ना. काळ ते काय मनुष्य ते काय रेळ असं बसून येऊन लगेच तुम्हाला काय धरणार आहे कावळात. काळ काय करतो, कुणाला तर मारायचं म्हणलं तर कुणाला ह्यांच्यातलं पुढे घालतो ना काळ. मग काळ कुणाला पुढे घाललं यात एकापैकी
बाबा म्हणले काळ काळ तर आहे, काळ काळ प्रत्येकाच्या पाठीमागे लागला. त्यांचं उत्तर बरोबर आहे एका दृष्टीने, पण काळ घाला पण काळ एकटा समोर येत नाही ना, तो काय तर त्या वाघ बसतोय ना. का आमचे हरिभक्त वारायण कुमार महाराज म्हणले वाघ आद्या असताना वाघ एका इकडं आ शिकारे. बघा ताईनं उत्तर दिलं, गोड उत्तर दिलं. ऐका, ताईचं म्हणणं आलं शिकारा, तर त्यांना वाटलं कसं की वाघ कुमार महाराज चांगलं, त्याला तिथून इथं यायचं म्हणलं तर किती मिनिटं खाईल, अर्ध मिनिट तरी खाईल. पण शिकारात ना असतात त्या ह्याच्या धनुष्यबाण सुटल्याला एका असतात डोळ्याचे पात लवतोय तोपर्यंत पोचलं. त्यांचं म्हणणं तिथं आलं. आणि इथं पाठीमागं कोण म्हणलं अग्नी धडधड करीत, अहो जवळ आलाय अग्नी, आता जवळ आलाय. आम्हाला पाणी उजनीचं सुटलं का नाही, सुटल्या असतात भाटणंगापर्यंत पोचतं. अहो मग ते मोटर काढायच्या अगोदर तर पाणी निघून जातं. म्हणजे येणार संकट काय कोणावरती थांबत नाही थांबत. मग ती पाठीमागनं काळा एक जण म्हणलं असतं पाठीमागनं धडधड केलं, अग्नी सुद्धा गेलू शकेल नाही, गेलणारच आहे ना. अग्नी तर काय थांबणार आहे का तिथं आल्यावर. तुझी आता परिस्थिती होते, मी थोडं थांबतो इथं आणि तू घरी गेल्यावर मग मी तिथं पुढं जाईल. तर काय माणूस होता का, नाही, तो सुद्धा थांबणार नाही. आता प्रत्येकाची शिगारा बरं ऐका, पण ईश्वराच्या मनात झालेलं आहे का नाही. ऐका, सगळ्याला कंट्रोल, रिमोट कंट्रोल आहे सगळ्यांचा. कोण आहे तो, कोण आहे धरतीचा असणार मालक आहे ना कोणतरी. हा सुरुवातीला सांगून गेलतो की जसं असं निर्जीव याला कोंबला असतं, अंकुर फोडण्याची ताकद ज्याची आहे. हा कोणतं आहे ना जगनियंता आधारस्तंभ, कोणाचा असतं हाक मारले जाते ना, आणि तिनं तिचा धावा केला. आणि कोणतं असेल तर मला एवढ्या संकटात वाचव म्हणल्यानंतर त्या भगवंताने काय करावं यास. आता या काळासाठी वाघाला माघार सारता येत नव्हतं. त्या हातामध्ये धनुष्य मार, त्याला सांगत होतो तू थांब जरा थोडा वेळ. आपण म्हणतो की मारणाराचा हात धरता येतो, हा पण तसं काय असतं. आणि ती अग्नीला तिघाला कसं थांबणार आहे, एक माणूस तिघाला थांबवू शकत नाही. पण देवाने असे असतात, तो असतात करेल तो काय नव्हे महाराज. चितुरा तो शिरोमणी गुण लावण्याची महाराज असतात. त्यानं असे एक असतात केलं तेवढ्याच वेळात असतात. पाऊस पडाय वेळ लागत नाही. आता आबाळ आहे ना, नुसतं भरलेलं दापून जेवस्तूर सुद्धा पाऊस येऊ शकतो. या भगवंताने, ईश्वराची लीला आहे, या भगवंताची लीला आहे. त्या भगवंताने एका क्षणात आबाळ असताना निर्माण केलं आणि दो पाऊस पडला. ऐका, दो पाऊस पडला. त्या पावसामध्ये अशी हीच कडलली की त्या हीच कडलेल्याच्या ह्याच्यामध्ये ह्याचा धनुष्यबाण सुटला. ऐकता, आणि त्या पापणी लवल्यासारखं झालं. ह्याच्या धनुष्यबाणाचा नेम त्या हरणावर न जाता त्या वाघावरती गेला. आलं लक्षात, त्या वाघावरती गेला. आणि पाठीमागनं धड करत जो असताना त्या ठिकाणी वनवा लागलेला होता. पाऊस दो आला, तो वनवा तिथं थांबला. तो इकडं आणि सुखरूप असताना त्या हरणानं गोंडच त्या पाडसाला जन्म दिला. आणि अतिशय सर्व वातावरण शांत झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त इशी कैवळ्याची जाती. महाराज सांगतात अशा प्रकारचं कळवळा निर्माण त्या संताचं या जगासाठी असतो. या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कैवळ्याची जाती करेला भावेला प्रीती. महाराज सांगतात की लेकराचं हित पणे फक्त आईच आहे आणि आईसारखं दैवत दुसरं कुठं नाही जगातच्या ठिकाणी. म्हणून एक वेळेस असताना प्रेमाने त्या भगवंताचं असताना प्रेमाने भजन करा आणि अगदी 5 मिनिटांमध्ये शेवा संपणार. विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाय जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई जय जय विठोबा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त
ऐशी कैवळ्याची जाती करेला भाविन प्रीती. विठ्ठल विठाला 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 वेळ आपली संपत आलेली आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणामध्ये असताना सांगतात महाराज म्हणतात पोटी बहार वाहे भजन म्हणताना फुलं वाटा. 1च मिनटं भजन घेतोय आम्ही आता त्यामध्ये फुलं वाटा. 1 मिनिट. पोटी बहार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे. तुकोबारायला सांगायचं आहे की आता या अभंगामध्ये आता सर्व आईचा आणि मुलाचा दृष्टांत आलेला आहे. आई मुलांचा सिद्धांत असताना आलेला आहे. आणि महाराज असताना सांगायचं की या जगाच्या पाठीवरती आई आणि मुलासारखं दैवत नाही. आई मुलासारखं प्रेम नाही. आई मुलासारखं असताना नातं नाही. त्यांचा प्रेम जिव्हाळा जो आहे ना तो जिव्हाळा याला असतात दुसरी महाराज सांगतात आईच्या असतात जगतात असताना अशी मूर्ती. महाराजांना म्हणाला एक कवीच असतात तो हे जगात अशी मूर्ती नाही. जगात असताना आईसारखं दैवतच नाही. ऐका आई हा शब्द आहे ना तो आईचा हा शब्दाची बरोबरी जगात दुसरी कुणीच बरोबरी करता येणार नाही असा मोठा शब्द आहे. आमच्या असताना गंगाखेडची एक लहानशी मुलगी आली पंढरपूरला. आणि पंढरपूरला आली ना आल्याबरोबर तिनं काय केलं सगळं आपल्या जन्म देत आईबापाला सांगितलं तुम्ही घरी निघून जाता. पण या जगाचे मालक जाई ना जगाचा जो आई ना जो बाप आहे ना त्या बापापाशी मला राहायचं आहे. मग ती मुलगी त्याच रावळामध्ये कडलं कुपऱ्यात राहू लागली. 5-6 वर्षाची मुलगी. आणि त्या असताना एक ठिकाणी महाराज आईला हाक मारले तिने यग यग विठाबाये काय सांगितलेलं आहे माझे पंढरीचे आई. तिथं एक आई आहे शब्दाला आहे का. आणखी शब्द बघायला लहान असताना त्या ठिकाणी वापरलं. पण त्या आई शब्दाचा आता नवीन आता आलेला आहे शब्द आहे का नाही. आमच्या घरामध्ये नाही ते आता मम्मी हा वेगवेगळा झाला. पण आई शब्द आमच्या असताना एखाद्या घरामध्ये सून नवीन आली का नाही ती आपल्या सासूबाईला काय म्हणती पहिले काय म्हणायच्या आत्या म्हणायच्या आहे का नाही. पण आता नवीन आले तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. आहे काय आहे का बरं बरं बरं. मला तुम्हालाच विचारायचं बसल्यापैकी आता ह्यांना तर काही कळणार नाही यांच्यासाठीच. तुमच्या आईनं मुलीनं आईला हाक मारलेली त्यामधला जो अंतर असतो अंतर आमच्या भाषेत अंतरा गोडवा भाव आणि काय असतात त्याला यायचं. मग तो भाव त्या मुलीनं आई हाकार मारलेला चा गोडवा आणि सुनेनं बी आपल्या सासूला आई शब्द मारलेला गोडवा. आता फरक जाणवतो का. अरे वा जाणवतं त्यांच्या लक्षात आलं की जाणवतं खरंच बरं का जाणवतं. आई ही आईच असते मुलीची. आणि आईचं नातं त्या मुलीसाठी फार मोठं असतं. बरं आणखी एक थोडंसं जाताना 2 मिनटामध्ये विचारतो असं या दोन्ही बाजूला प्रश्न असेल हा. आपल्याला मुलं मुलगी दोन्हीही असतात त्या आहे का नाही. पण मुलगा आपल्यावर जास्त प्रेम करणारा का मुलगी जास्त प्रेम करते असं या ताईचा उत्तर आलं की मुलगी. या बाजूला कोणाचं हाय सांगता येईल. पण शक्यतो तुमचं असं एखादा म्हणाल बाबा मुलगा असा आमचा मुलगा तर काही कमी प्रेम करतो का. मुलगा तरी काही कमी प्रेम करतो का. मुलगा सुद्धा फार मोठा प्रेम करतो. पण मुलीसारखं प्रेम करणारे असतात त्या ठिकाणी. म्हणून शास्त्रीय भाषेत असताना मातृपितृछाया कुळी कन्यापुत्र असं आधी मुलीला शास्त्रामध्ये हे दिलाय. पण आम्ही व्यवहारामध्ये आम्ही असताना मुलीला काय करतोय बरीच जण आता मुलगीला असताना पोटात असतानाच म्हणून आम्हाला इकडे वाट बघायची पाहिलेली. आताच कुठल्या भागात जाऊ महाराज तुम्ही फिरता इकडे म्हणल्यानंतर कशाचा परिणाम झाला. आपण एका स्त्रीचा अस्त्रा पोटामध्ये असताना त्याग केलाय. स्त्री अस्त्र अतिशय मोठा अस्त्र या भारतीय संस्कृतीचे असतात. त्या ठिकाणी वारसा जपण्याचा अधिकार त्या स्त्रीला आहे. आणि तिचा आपण जर त्या अस्त्रा जन्माच्या अगोदरच जर तिचा खोडला तर असता त्या ठिकाणी पुन्हा कसं आम्ही अस्त्र नव या स्त्रीमुळेच आम्ही अस्त्र इथं उभं राहिलेलो आहे का नाही. या स्त्रीमुळेच आमच्या अस्त्र प्रजेची उत्पत्ती आहे. समाजास्त्र उत्पत्ती आहे. आणि त्या स्त्रीलाच आम्ही जर असतात कमी असतात लेखत असेल तर मोठे असतात. त्या ताईनं जसं गोड उत्तर दिलं की नाही मुलगीच प्रेम करते आणि मुलगीच आपली आबरू राखते हे तुम्हाला आणखी उद्धर सिद्धांतानं सांगतो. आणि संपवतो वेळ घेणार नाही आता वेळ झालेले बरंच बोलण्यासारखं असतं. पण ऐका सहज आमच्या असणाऱ्या बैठक आहे एखादी आणि कार्यक्रममध्ये पाहुणं दुपारचं हे होतं.
पाहुणं दुपारच्या होतं आणि आमच्या घरातली साखर संपवा ऐकता ना. मग ते तायडीला काय केलं असतं, ते आतनं घरातली काकू ती म्हणते, अगं जा का शेजारची असतं एवढं दुकान आहे जवळ, आणि एक पेला देते आणि पेल्यामध्ये 5 रुपयाचा ठोकळा देते आणि ती तायडीला देते. आणि तायडी काय करते, बघलं आपल्या इथं कडलं ते पाहुण्याला चुकून इथं बोलायला लागले तो पण चुकून लांब दूर जाऊन काय करते, साखर घेऊन येते. असं दुसऱ्या घरी असा अनुभव आला की त्या घरचं दूध संपलेलं होतं आणि दूध आणण्यासाठी मग आता तिथं पिंट्या होता 5-20 जाणारा मोठा होता. आणि त्या पिंट्याला सांगितलं आईनं, अरे पिंट्या जार पळत असतात शेजारच्या दुकानावरून काय कर, दूध घेऊन ये 5 रुपयाचं दूध घेऊन ये. त्याच्या पैसे बी काय दिलं, एक पेला ग्लास दिला आणि 10 रुपयाचा असताना मोठा ठोकळा दिला. दूध महाग आहे, ठोकळा दिला. मग त्या पिंट्यानं तो ठोकळा त्या कशामध्ये टाकला, ग्लासमध्ये टाकला आणि तो माणसातनं काय करत गेला, गपचिप गेला नाही. पाहुण्याने ओळखलं की यांच्या घरी ते तायडीनं कधी जाऊन आले, तिनं आपल्या बापाची आपली आबरू झाकली ही असतात त्या ठिकाणी. म्हणून मुलापेक्षा ती काय करते, दोन्ही घरी असतात, इकडं 21 कुळीचा आणि इकडं असतात 21 कुळीचा, 42 कुळीचा उद्धार करणारी मुलगी असते. आणि मुलगा आमचा असताना एखादा सात्विक जन्मला तर 21 कुळीचा उद्धार करेल. जर एखादा नालायक जर निघाला, ऐकला शब्द, तर आमच्या 21 कुळ्या सुद्धा नरकात जातात. एखादा बाप म्हणतो नाही रे मुलगा झाला चालला असतं. मला एक सांगायचं आई वडला तरी तुझी मुलं आहेत ना, या ओमला सांगायचंय, आपला बाप जरी नसेल आता पण बाप असताना जिथं असेल तिथं त्या बापाला शर्मेन असतात त्या ठिकाणी आपल्या असतात त्या ठिकाणी हो, तो अधिकाराने आपल्याला वर्षाव देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जर तो कर्तृत्वान बनल आणि कर्तृत्वान बनल्यानंतर तुला तो आशीर्वाद जो देईल ना, तो नक्कीच तुझ्यासाठी असताना यशाचा आशीर्वाद देईल. पण तू कर्म बनवताना चांगली संगत धर, चांगल्याच्या संगतीला लाग. जीवन बिघडवायला घडण्याला संगतीवरनच, बिघडणं ही संगत आहे आणि घडण्यासाठीही संगत आहे. संगत असताना चांगल्याच्या संगती लागला तर घडणं, नाही तर बिघडणं. चांगल्या संगतीला लाग, नक्कीच तो घडल्याशिवाय राहणार नाही. आणि असताना त्या हिचं नाव काय, बाई असताना तिनं बी फार मोठा असताना नवीन तरुण वयामध्ये आपला पती नावाचा असताना आधारस्तंभ तिनं गमावला गेलेला आहे. मला सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये तरुण वयामध्ये कुणाचं तरी पती मरू नये, एखाद्या पुरुषाची पत्नी मरू नये, उधार असताना वयस्कर वयामध्ये एखाद्याचा तरुण मुलगा मरू नये. हे 2-3 दुःख अतिशय फार कठीण, न सांगण्यासारखे आहे. पण ही न सांगण्यासारखी दुःख एका या असताना स्त्रीला, एका ह्या 2 मुलाला त्या असताना समोर आलेले आहेत. यांना एकच सांगायचं की तुम्ही वाघाचं काळीच करा. आणि नक्कीच आमच्या झाशीची राणीनं पाठीमावरती असताना मुलाला हे घेतलं आणि घोड्यावरती टांग टाकून असतात त्या ठिकाणी लढली आहे. समाजाला तोंड द्यायचं आहे आज, नुसतं एकच नाही, संसार तर करायचा आहे आम्हाला, पण संसार करत असताना त्या स्त्रीला समाजाला तोंड द्यावं लागतं. या मुलालाही असताना मित्र कंपनी असतील असताना आपल्या सगळ्याला असताना तोंड द्यावं लागतं. आणि हे तोंड देत असताना तुम्ही नक्की थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, थोर मोठ्यांचा असताना सेवा करा. नक्कीच तुम्हाला या संतांच्या विचारानं तुम्हाला असताना पुढची दिशा कशी जगवायची ते ही दिशा असताना मिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांचा अभंग आहे तुकोबरायांचा, या संतांचा, यांच्यासाठी थोर असताना मोठं भजन फुलं वाटायचं चालू करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज